वेळा ते असं म्हणायचे की मी कधीतरी मुख्यमंत्री होईल, पण मी उपमुख्यमंत्री मात्र नेहमी राहील. अशा पद्धतीनं अनेक वेळा गमतीने ते म्हणायचे. आज मी असं म्हणू शकतो, अजितदादा पवार वॉज द बेस्ट चीफ मिनिस्टर महाराष्ट्र नेव्हर हॅड. असायची की जी ते मांडायचे आणि त्यातनं त्यांचं एखाद्या विषयावरची जी पकड आहे ती पकड आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळायची. खरं म्हणजे दादांच्या संदर्भात अनेक लोक अनेक गोष्टी सांगू शकतील. त्यांच्या वक्तशीरपणाबद्दल देखील अनेक या ठिकाणी आपल्याला गोष्टी सांगता येतील. पण हे सगळं होत असताना वरकरणी दादा अतिशय कडक अशा प्रकारचे वाटायचे. पण माझा अनुभव असा होता की पहिल्यांदा एखाद्याशी कडक बोलल्यानंतर मग त्याच्याशी ते प्रेमळ देखील बोलायचे. आतून ते अतिशय प्रेमळ होते. त्यात त्यांचा स्वभाव होता की पहिल्यांदा एखाद्याला जसा मिलिटरीचा अधिकारी एकदम स्ट्रेट करतो असा स्ट्रेट करायचे आणि त्यानंतर मात्र त्या व्यक्तीला सांभाळून घ्यायचं आणि त्या व्यक्तीचं जे काही कार्य आहे ते कार्य करायचं. हे खरं म्हणजे दादांचं आपण काम पाहिलं. पण हा सगळा वक्तशीरपणा, हे सगळं घड्याळाच्या काट्याने चालणं, या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी पहिल्यांदाच दादांनी टायमिंग मात्र चुकवलं. आणि ते टायमिंग म्हणजे ज्यावेळेस राजकारणामध्ये खूप मोठी इनिंग दादा खेळतील हे आपल्या सगळ्यांना दिसत होतं. अशा परिस्थितीमध्ये त्याने पहिल्यांदा जीवनाचं टायमिंग चुकवलं आणि त्याची हळहळ ही आपल्या सर्वांना नेहमीच राहील. खरं तर दादा 6 वेळा उपमुख्यमंत्री झाले. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. पण अनेक वेळा ते असं म्हणायचे की मी कधीतरी मुख्यमंत्री होईल, पण मी उपमुख्यमंत्री मात्र नेहमी राहील. अशा पद्धतीनं अनेक वेळा गमतीने ते म्हणायचे. आज मी असं म्हणू शकतो, अजितदादा पवार वॉज द बेस्ट चीफ मिनिस्टर महाराष्ट्र नेव्हर हॅड. एक जो चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळू शकला असता तो अजितदादांच्या रूपानं आता आपल्यामध्ये नाही. आणि मला विश्वास आहे की शेवटी कधीतरी त्यांचं स्वप्न देखील नियतीने पूर्ण केलं असतं. त्यांच्यात ती क्षमता निश्चितपणे होती. शेवटी राजकारणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गणितं असतात. पण क्षमतेचा जर विचार केला तर मुख्यमंत्री पदाकरता पूर्णपणे क्षमता असलेलं नेतृत्व अजितदादांचं होतं. खरं तर मी असं म्हणेन की राजकारणामध्ये आपल्याकडे अनेक नेते आहेत, अनेक दादा आहेत आणि सगळ्याच दादांनी चांगलं काम केलं आहे. पण महाराष्ट्रामध्ये वसंतदादा आणि अजितदादा ही 2 नावं अशी आहेत की ज्यांना दादा म्हणून नेहमीच महाराष्ट्र हा त्यांच्या कामाकरता या ठिकाणी लक्षात ठेवेल. दादांनी सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळात ज्यावेळेस काम केलं त्यावेळी खरं म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा दादा मंत्री झाले त्यावेळी थोडा त्यांचा स्वभाव अबोल होता किंवा नेमकं तेवढं काम करायचं अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळे पहिल्यांदा लोकांचा दृष्टिकोन असा होता की एका मोठ्या घराण्यातला माणूस आहे, हा मंत्री झालेला आहे. पण त्यानंतर ज्यावेळेस दादांनी काम करणं सुरू केलं आणि विशेषतः सुधाकररावांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी ज्यावेळेस काम सुरू केलं, खरं तर सुधाकरराव त्यानंतर त्यांच्या प्रत्येक वाक्यागणित अजितदादांचं नाव घ्यायचे आणि त्यातनं अजितदादांचा परिचय हा काम करणारा नेता म्हणून, काम करणारा मंत्री म्हणून या महाराष्ट्राला झाला. आणि मला असं वाटतं की त्यानंतर मात्र त्यांनी जी स्वतःची ओळख निर्माण केली, कारण आपल्याला माहिती आहे की ते पहिले लोकसभेवर गेले पण त्यानंतर पवारसाहेबांना तिकडे जायचं होतं त्यामुळे दादा विधानसभेवर आले आणि त्यानंतर मात्र 8 वेळा निर्विवादपणे प्रचंड मतांनी आणि वेगवेगळे रेकॉर्ड करत बारामती मतदारसंघातनं दादा हे सातत्याने
विधानसभा जिंकतच राहिले. बारामतीचा अपराजित नेता म्हणून दादांकडे आपण पाहतो. जनतेचं जे प्रेम दादांना मिळालं ते निश्चितपणे मला असं वाटतं की कुठल्याही नेत्याकरता त्यापेक्षा मोठा दुसरा कुठलाही ठेवा हा असू शकत नाही.